तर जय शिवराय मित्रांनो, मी आपला लाडका प्रकाश बेंद्रे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकण राईड एपिसोड 2 मध्ये. तर एपिसोड 1 मध्ये मित्रांनो आपण थकून वगैरे आपण घरी गेलो, जेवून झोपलो आणि त्याच्यानंतर आपल्याला आज त्रिपुरी पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त रात्री जायचंच होतं. त्यामुळे आपण रेडी वगैरे होऊन आपण आता मंदिरामध्ये आलोय. तर आपण चला दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आपण तिथं पोहोचलोय, मंदिरामध्ये आलोय. तर आपण आपलं व्यवस्थित दर्शन वगैरे करूया. दर्शन वगैरे करून आपण पुढील काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत त्या सांगूया. तसेच काही आहेत हे जे आहेत ढोलम बाबा वगैरे आहेत, हे जे आहेत ना खूप निष्ठेने खूप मनापासून जी देवाची पूजा अर्चना करतात ना, खरंच सॅल्यूट आहे यांना. त्यांनी तर आहे ना खरंच एवढे वर्ष झाले त्यांनी त्यांचा वारसा जपला आहे. मी तर त्यांना हॅट्स ऑफ देतो. तर मित्रांनो, एवढी देवावरती श्रद्धा असणं ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप म्हणजे खूप अनप्रेडिक्टेबल गोष्ट आहे. आणि एवढी देवासाठी श्रद्धा असायलाच हवी. आता आम्ही पण फक्त पालखी निमित्तानेच इकडे आलोय. पालखी नाचवायला मिळेल, देवाला खेळायला मिळेल या निमित्तानेच आम्ही मुंबईवरून गावाला आलो, ते पण 2 दिवसासाठी मित्रांनो. बस हीच एक मनात भावना आहे, बाकी अजून दुसरं काहीच नाही. फक्त एन्जॉय करण्यासाठी आलोय, मस्त एन्जॉय करतोय. चला दर्शन घेऊया आणि पुढे भेटूया. मित्रांनो, आज येण्याचं कारण हेच होतं, आज त्रिपुरी पौर्णिमा आहे. तर तुम्ही बघितल्याप्रमाणे आम्ही सूरज, मी, सुनीता वगैरे, मनोज पण होता आपल्यासोबत बाईकवर. तर विचारूया यांना बाईक राईड कसं एन्जॉय केलं वगैरे. काय वाटतं सूरज? नाही हां, मस्त एकदम लय भारी मजा आली. 400 किलोमीटर होतं पण एकदम पहिला अनुभव एकदम मस्त, खूप छान वाटलं आम्हाला. आणि मित्रांनो, कधी पण बाईक राईड करून एन्जॉय करायची मजा येते ना, ती अशी बसमधून ट्रेनमधून नाही येत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी इकडे दुकाने वगैरे आहेत. बाकी चाललंय सगळं व्यवस्थित, मस्त एन्जॉय करून आलो, झोपलो वगैरे. त्यानंतर सुरू झोपला गेलेला आहे मस्तपैकी, मस्त झोपून वगैरे आलो आहे व्यवस्थित. पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर रांगोळी काढले. सुंदर म्हणजे खूपच सुंदर रांगोळी काढले, पाहू शकता मित्रांनो. त्रिपुरी पौर्णिमा उत्सव 2024. तर मित्रांनो, या दिवसाची आम्ही तर खूप आतुरतेने वाट बघतो. दिवाळीनंतर जो उत्सव आहे तर तो त्रिपुरी पौर्णिमा.
तर या दिवसाची खरंच आम्ही आतुरतेने वाट पाहतो, कारण की या दिवशी आहे ना वाडीतील सर्व भक्तजन, गावातील सर्व भक्तजन एकत्र येतात, एकत्र येऊन मजा मस्ती करतात. बट यावर्षी अशी गोष्ट झाली ना मित्रांनो की पावसामुळे ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी नुकताच पाऊस पडला आणि पावसामुळे त्रिपुरी पौर्णिमा उत्सवानिमित्त नमन दरवर्षीप्रमाणे नमन ठेवलं होतं मित्रांनो. ते नमन पावसामुळे कॅन्सल करण्यात आलं आणि जी काही अर्धी मजा होती ना ती थोडीफार कमीच झाली. अशा गोष्टी झाल्या. पण ठीक आहे मित्रांनो, आमची खरी मजा तर देव खेळवण्यातच होती. बघूया पुढे आपण काय काय मजा करतोय. तर मित्रांनो, दर्शन वगैरे केल्यानंतर आम्ही घेऊन आलो होतो हॉट एअर पेपर बलून. हॉट एअर पेपर बलूनची तयारी वगैरे सगळी करून झालीच होती, फक्त ते फायर लावून ते उडवायचे होते. त्या सगळ्या गोष्टी करत करत म्हणजे काय असतं ना मित्रांनो, तर एखादी गोष्ट कुठली नसेल ना तर त्याच्यातून दुसरी गोष्ट कुठली तरी माइंडमध्ये आणून काहीतरी एन्जॉयमेंट करायची, ही गोष्ट ना खरंच केली पाहिजे. आता आमच्या इथे त्या दिवशी नमन कॅन्सल झालं होतं, एक एंटरटेनमेंट कमी झालेलं, बट आम्ही काहीतरी विचार करूनच आलेलो होतो की ह्या गोष्टी करायच्या. तर मग त्या गोष्टींचं कुठेतरी एन्जॉयमेंट आहे ना तर वाढतंय मित्रांनो. ही गोष्ट आम्ही करायला एवढे खूप एक्साइटमेंट होतो ना, खूपच एक्सायटेड होतो. सर्व आम्ही 19 ते 20 पोरं होतो, खूप एक्सायटेड होतो या गोष्टीसाठी. त्या गोष्टी आम्ही केल्या. तर बघूया, चला मित्रांनो. तुम्ही जे बघताय आता ही खास गोष्ट म्हणजे त्रिपुर पाजळण्या अगोदरच्या गोष्टी चालू आहेत त्या. तर मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे एक मुहूर्त असतो, म्हणजे एक काळ वेळ असते की त्या वेळेमध्ये टिपूर पाजळला जातो. ज्यावेळेस टिपूर पाजळला जातो त्यानंतर आपली पालखी बाहेर निघते. पालखी बाहेर निघाल्यानंतर आपल्या मंदिराच्या भोवती फेऱ्या मारते. तर मित्रांनो, यावर्षी पालखी नाचवण्यामध्ये मागे ना खूप मोठा टास्क होता. टास्क म्हणजे असाच की यावर्षी पाऊस पडला होता आणि पावसामध्ये पाय सरकण्याचा वगैरे खूप शक्यता होती. तर पालखी नाचवण्याच्या आधी अनाऊन्समेंट केलीच होती की पालखी नाचवताना सावकाश नाचवा, कारण की पाय सरकला तर पालखी पडू वगैरे शकते. पण आम्ही कोकणी माणसं म्हटल्यावर ह्या गोष्टी बाजूला सारून, ह्या गोष्टी मनातही न आणता देवाला मनापासून खेळवायचं, मनापासून नाचवायचं आणि खूप आनंदमय वातावरणात सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या हेच ठरवलं होतं. तर सगळी एन्जॉयमेंट चाललीच होती. पहा तुम्ही कशा काही गोष्टी चालल्यात. मित्रांनो, एक पालखी नाचू होते, दुसरी पालखी जस्ट मंदिरातून उठली होती, पूजा वगैरे जाऊन दुसरी पालखी उठली होती. ती पालखी मंदिराभोवती फेरी मारून नाचायला येणारच होती. ती पालखी आल्यानंतर अजून खूप एक्साइटमेंट वाढते नाचवायची. तर मजा ही येते की 2 पालख्या एकत्र नाचत असताना खरंच खूप मजा येते. बघा पुढे किती एन्जॉय करता येते. मित्रांनो, दुसरी पालखी आलेली आहे. तुम्ही स्वतः पहा, दुसरी पालखी आल्यानंतर किती एन्जॉयमेंट करतात ते, किती जल्लोष होतो ते. 2 पालख्या एकत्र आल्यावर जल्लोष तर होतच मित्रांनो, पण एका गोष्टीची काळजी पण घेतली गेली पाहिजे की त्या दोन्ही पालख्या एकमेकाला आपटल्या नाही पाहिजे किंवा कोणाला लागलं नाही पाहिजे किंवा कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन पालखी नाचवली जात होती. मध्ये कोणी ना कोणी उभे राहत होतं, पालखी टच होऊ नये या गोष्टीची काळजी घेतली जात होती. तर अशा पद्धतीने
व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. पहा किती खरंच मित्रांनो मनापासून एन्जॉयमेंट चालली होती आमची.
एन्जॉयमेंट तर मित्रांनो खूपच केली, पण आता वेळ आली निरोपाची. तर मी तुमचा निरोप घेतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. जय शिवराय.